मुंबईच्या घोडपदेव प्रभाग क्रमांक 208 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार विजय लिपारे यांनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या। प्रभाग 208 मध्ये पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, नागरी सुविधांचा अभाव अशा विविध मूलभूत समस्यांचा डोंगर असल्याचं विजय लिपारे यांनी सांगितले। शिवाय मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास प्रभागातील रखडलेली कामं पूर्ण करणार तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणार असा शब्द मतदारांना दिलाय। दरम्यान यावेळी मुंबईतील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ठाकरे गटानं केल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावलाय। चित्र बनवून फक्त डोक्यामध्ये विचार करून की हे जे आहे कोस्टल रोड किंवा MTHL हा अशा प्रकारे जो आहे बनला पाहिजे। अरे इम्प्लिमेंटेशन गरजेचं असतं, फॉलोअप गरजेचं असतं, परमिशन्स गरजेचे असतात, NOCs गरजेचे असतात। या सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याच्यामुळे जे 2022 मध्ये जो कोस्टल रोड दिसत नव्हता तो कोस्टल रोड पूर्ण बनून तयार झाला आणि आज तोच कोस्टल रोड वसई विरारपर्यंत जो आहे घेऊन जाण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय। तिथून पुढे कोस्टल रोड ठाणे हे बनवण्याचं काम करतोय। बोरिवली ठाणे टनल हे बनवण्याचं काम, त्याचं काम जे आहे हे प्रगतीपथावरती आहे। त्याचबरोबर जो फ्रीवे छेडानगर पर्यंत गेलाय त्याला ठाण्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय। जो फ्रीवे PWL रोडला संपतोय त्याला अंडरग्राउंड ऑरेंज गेट पासून ते नरिमन पॉईंट पर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि या कोस्टल रोडला जोडण्याचं काम हे आमचं सरकार करतोय। एक रिंग जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर, एक रिंग रोड त्या पूर्ण मुंबई आणि MMR मध्ये बनवण्याचं आम्ही काम करतोय। अरे या लोकांनी जे आहे हे कल्पित जे आहे त्या गोष्टी गेल्या अनेक वर्ष जे लोकांना दाखवण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम, लोकांना घरं दिली नाही, लोकांना चांगले रस्ते दिले नाही, लोकांना पिण्याचं पाणी दिलं नाही, लोकांना STP दिलं नाही, दिलं तरी दिलं काय? आणि आज फोटो दाखवतात त्या ठिकाणी। प्रभाग क्रमांक 208 मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन सेना आणि RPIच्या महायुतीतून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून, एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी मला एका कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेले 8-10 दिवस आम्ही आता झटत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून मी या विभागात काम करतोय। या विभागातल्या समस्यांची मला पूर्ण जाण आहे। या विभागात ज्या गोष्टी पद्धतीने गेल्या 15 वर्षात एका नगरसेवकाने जो विकासाचा भकास करून टाकलेला आहे तो मला चांगल्या रीतीने या ठिकाणी मला सुधारायचा आहे। त्या ठिकाणी चांगले बदल घडवायचे आहेत। आज या ठिकाणी लहान मुलांसाठी असेल किंवा युवांसाठी असेल, लाडक्या बहिणींसाठी असेल किंवा आपल्या सिनियर सिटीजन आजोबा आणि आजींसाठी असेल, यांच्यासाठी काही एक अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत की ज्या ठिकाणी ते त्यांचा टाइम स्पेंड करू शकतात किंवा विद्यार्थ्यांना असेल तर त्यांना अभ्यास करू शकतात। अशा काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या नाही। उद्यानांची या ठिकाणी गरज आहे, उद्यानं नाही आहेत लहान मुलांसाठी खेळायला। त्यांच्यासाठी जर असेल संध्याकाळची वेळ घालवायची असेल तर त्यांना या ठिकाणी उद्यानाची आवश्यकता आहे। या ठिकाणी युवांसाठी चांगल्या मैदानांची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी चांगल्या खेळांच्या फॅसिलिटीज उपलब्ध असू शकतात। युवांसाठी त्या ठिकाणी त्यांना स्टडी सेंटर्स पाहिजेत, वाचनालय पाहिजेत, त्या ठिकाणी त्यांना चांगल्या काही आणखीन इतर ज्या मार्गदर्शन होऊ शकतं, नोकरी विषयक मार्गदर्शन असेल किंवा अजून काही असतील त्या गोष्टी त्यांना अवेलेबल झाल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।